21 मिनिटं झालेली आहेत बरोबर. अगदी आपण बंद्रेमारुती काल्हेर संघ पाहिला तर एक चांगल्या लय मध्ये चालू हंगामामध्ये 3 अंतिम विजेतेपद या संघाने पटकावलेले आहेत. तर त्यांच्या अगेन्स्ट अष्टविनायक ठाकूरपाडा संघाने देखील एक अंतिम विजेतेपद पटकावलेले आहे. विजय स्पोर्ट कानपे येथे स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेचा तो संघ मानकरी ठरला होता. एक प्रथम, एक द्वितीय आणि 3 तृतीय अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या नावावर. तर बंद्रेमारुती काल्हेर 3 प्रथम, 1 द्वितीय आणि 2 तृतीय असे पारितोषिक आहेत. बघूया या अंतिम सामन्यामध्ये कुठला संघ पोहोचतोय. नक्कीच अगदी गाडीच्या मेन सीटवर बसण्याची तयारी इथून एक संघ करणार आहे. बंद्रेमारुती काल्हेर की अष्टविनायक ठाकूरपाडा. सामना ऑन होतोय. नक्कीच संजयजी पाटील, नितीनजी म्हात्रे, गेम ऑन. गोलंदाज संतोष मडवी, विश्वनाथ त्यांच्यासाठी पहिला चेंडू अगदी स्टँड अँड डिलिव्हर. विजयी चेंडूच्या खाली आणि पहिल्या चेंडूवर विकेट. संतोष मडवी यांच्या दुसऱ्या चेंडूवर देखील झेल टिपला जातोय आणि दुसरा विकेट. अगदी पॉइंट रिझनला विनायक यांनी झेल पकडलाय आणि आता हॅट्रिक ऑन. वल संघ आपल्या मायदेशी परततोय. अडलाक अडलाक शेलुमत वल. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. अगदी पुढील स्पर्धा आपण बंद्रेमारुती काल्हेर इथे पाहणार आहोत. 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या दरम्यान डे नाईट स्पर्धा असेल. बघूया या स्पर्धेमधली पहिली एकमेव हॅट्रिक विजय स्पोर्ट कानपे संघाचे गोलंदाज जगदीश यांनी गावदेवी ओली संघासमोर कंप्लीट केलेली आहे. इथे दुसरी विकेट हॅट्रिक संतोष मडवीकडून पूर्ण केली जाईल का. फलंदाज मधुकर डावखुरे फलंदाज आहेत. बघूया हॅट्रिक ऑन संतोष मडवी. आणि इथे बघूया शनीनाथ तरे चेंडूला उचलतायत. एक धाव इथे कंप्लीट केलेली आहे. पंचभाऊ पाटील सरांचा इशारा येतो लेग बाईज. अतिरिक्त लेग बाईजच्या स्वरूपात आता संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश होतोय. 2-1 150. अगदी किरण म्हात्रे दिवस डिवा या संघाच्या फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे. नक्कीच कालिका माता खारबाव या कालवार या संघाच्या अगेन्स्ट किरण यांनी या स्पर्धेची पहिली 50 पूर्ण केलेली आहे.
चांगला चेंडू होता, अगदी बॅकफुटला जाऊन जयहिंद तरे चेंडू खेळले होते. अरविंद यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2-2 अगदी विकेट आणि रनामध्ये आता शर्यत लागलेली आहे. काय कमालीचं षटक हाताळताना सेमीफायनलच्या सामन्यातून संतोष मडवी यांना आपण पाहतोय. 4 चेंडू मध्ये 1 लेग बाईज आणि 1 बॅट न धाव आलेली आहे. अगदी समोर चेंडू ठेवलाय. दया भंडारी यांना बीट करून चेंडू येतोय. बॅकअप साठी विजय तिथे उपस्थित. इथे भागम भाग अगदी जिथे 1 होती तिथे 2 नाही तर तब्बल 3 धावा फलंदाजांनी पूर्ण केलेली आहेत. हाच खरं 40+ क्रिकेट आहे. आणि आता धावसंख्या झाली ती 5. 2+3 5 चेंडू मध्ये 5 धावा. बंद्र्या मारुती कल्लेर संघ अगदी पूर्णपणे चार्ज होताना या सामन्यातून अगदी दोन्ही संघ ताकदवान संघ आहेत. बघूया जानमान सारंगाव आयोजित सरपंच उपसरपंच चषकाची बाईक कुठला संघ घेऊन जाईल. इथे चेंडू चाललाय अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. जयहिंद तरेच्या बॅट मधून येतोय हा चौकार. धावसंख्या झाली ती 9. दोन गडी जरी बाद झाले तरी मात्र 9 धावा या पहिल्या ओव्हर मध्ये केलेले आहेत. नक्कीच बघूया दुसऱ्या ओव्हर साठी मला वाटतं इथे मिथून याला पाचारण केलेलं आहे. नक्कीच या स्पर्धेसाठी आम्हाला संजयजी तुकाराम पाटील गंगामाता गोंदवली संघाचे खजिनदार आणि एक उत्कृष्ट खेळाडू यांनी आम्हाला 4 ट्रॉफीज इथे स्पॉन्सर केलेले आहेत. स्वर्गीय शरद चंदू पाटील यांच्या स्मरणार्थ. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज दगडूशेठ प्रतिष्ठान सारंगाव चे अध्यक्ष फुलाजी दगडू पाटील यांनी आम्हाला या 2 ट्रॉफी स्पॉन्सर केले. त्यानंतर मालिकावीर मोतीराम शिवराम पाटील यांच्या स्मरणार्थ राजेश शिवराम पाटील यांनी स्पॉन्सर केले आहेत. त्यानंतर आम्हाला सन्मान चिन्ह स्वर्गीय प्रल्हाद राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुतणे नवेश कालीराम पाटील आणि स्वर्गीय बालाराम गोपीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ ऋतिक बालाराम पाटील यांनी सन्मान चिन्ह स्पॉन्सर केले आहेत. त्यांचे देखील आभार. गोलंदाज तयार. पहिला चेंडू अगदी आउटसाइड ऑफ स्टंप च्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच सुरेश गरत सरांचा इशारा येतोय वाईट. त्यानंतर 5व्या क्रमांकाची देखील आम्ही एक ट्रॉफी देणार आहोत. स्वर्गीय भरत माली यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव नयन भरत माली भाटाळे यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. म्हणजे 5 दिवस स्पर्धा आणि 40 संघ आणि प्रत्येक गटातून विजेत्या संघास इथे ट्रॉफी हे पारितोषिक दिले जाणार आहे. इथे अगदी भाग मिल्खा भाग अगदी इथे धावा 4 पूर्ण केल्यात आणि 5व्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मधुकर धावचीत बाद. 2 वेळा चुक्या झालेली आहेत कल्लेर संघाकडून.
ती एक धाव, धावसंख्या झाली ती 15 धावा. नऊ प्लस वाईट प्लस 5 4 आणि 1 15 धावा. अगदी आमचे ऑफिशियल स्कोरर अल्पेश गायकवाड या सामन्याची गुणलेखन करताना गणेश ठाकरेसाठी हा चेंडू. आता इथे अगदी चेंडू अडवला होता. नाही अगदी इथे कुठेतरी मी तर म्हणेन की मिथून याला चेंडू गोलंदाजाच्या एंडला हिट करायचा हवा होता. त्यांनी इष्टिरक्षकाकडे फेकला. तिथे जैन तरे धावचीत बाद झाले आहेत. 16 या धावसंख्येवर आज चौथा धक्का लागलेला आहे. विश्वनाथ, जैन, भगवान आणि मधुकर हे बाद झालेले फलंदाज. आता गणेश ठाकरे आणि संतोष ठाकरे ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सोळा धावा 10 चेंडू आणि 16 धावा झाली आहेत. अजूनही दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 3 चेंडू शेष आहेत. नक्कीच पहिला चेंडू वाईट होता. त्यानंतर धावून 4 धावा, फलंदाज धावचीत बाद. तिसऱ्या चेंडूवर सिंगल आणि हा चौथा चेंडू. म्हणजे लिगली 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 चेंडू अजूनही शेष आहेत आणि धावसंख्या 4/16. इथे वेगवान चेंडू मात्र दिशाहीन. दुसरा अतिरिक्त वाईट चेंडू येतोय मिथून या गोलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 17 या अंकावर. इथे चेंडूला समोर ठेवलाय. अगदी डीप लॉंग ऑन रिजनला चेंडू योगेश उचलून फेकी करतोय. धावसंख्या 19. नक्कीच योगेश, सचिन, विजय, विनायक, राजन डी पाटील, राजन आर पाटील चांगली बॅटिंग लाईन ऑफ बंद्रामूर्ती कल्लेर संघाकडे देखील आहे. पुढे सरसावून चेंडूला केलेत. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप करतायत. नक्कीच अगदी काऊ कॉर्नर रिजनला झेल. योगेश याच्याकडून झेल व्हायला हवा होता. नक्कीच इथे झेल ड्रॉप झाला आणि जीवनदान संतोष ठाकरे याला मिळालेले आहे. धावसंख्या झाली ती 21. चांगली टोटल आहे. अगदी सुरुवात थोडीशी डगमगत झाली होती. पहिल्या 2 चेंडूंवर 2 फलंदाज बाद झाले होते. इथे ऑन साइडला फटका सजवलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. इथे विजय कडून चुकी नाहीये. आता परतावं लागेल. आणि 5 फलंदाज बाद म्हणजे निम्मा संघ गारद झालेले आहे. आता नक्कीच अष्टविनायक ठाकूरपाडा संघाची बिनीची जोडी खेळपट्टीवर आहे. संजय ठाकरे न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय. नक्कीच येणाऱ्या फलंदाजीमध्ये अजून संदेश ठाकरे याचं येणं बाकी आहे आणि विजेंद्र ठाकरे. बघूया विजेंद्र ठाकरे यांना आपण नेहमी गोलंदाजी आणि यष्टिरक्षण करताना जास्त वेळा पाहिलेला आहे. फलंदाजीचा क्रम कमी वेळा त्यांच्याकडे येतोय. 12 चेंडू शिल्लक आणि 5 विकेट हे हातामध्ये आहेत.
धावसंख्या झाली ती 21 आणि बंदऱ्यामारुती काल्हेर संघाचा सर्वात अनुभवी आणि एक अष्टपैलू खेळाडू राजन डी पाटील आपल्या बॉलिंग मार्कवर येतोय. नक्कीच आज मंगेश दादा माली देखील संघाच्या बरोबर उपस्थित आहेत आणि हा जो कलरफुल ड्रेस पाहतो या मंगेश दादा माली यांनी स्पॉन्सर केले स्वर्गीय हनुमानजी माली यांच्या स्मरणार्थ भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती राहिलेले आहेत हनुमानजी माली आणि त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी काल्हेर संघाला गणवेश इथे स्पॉन्सर केलेले आहे. मंगेश दादा माली देखील काल्हेर ग्रामपंचायतचे माजी सरपंच राहिलेले आहेत. चला वेल कमी घ्या. गोलंदाज राजन डी पाटील इथे खराब चेंडू वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 2-2 5 बाद 22 धावा. 5:39 झालेली आहेत. 5:21 सामना सुरू झालाय. इथे आपटलेला चेंडू फलंदाज बीट एसटी रक्षक बीट चेंडू लॉंग स्टॉप सीमा पार हा नशिबाचा चौकार. वाईट +4 म्हणजे अजून एकही चेंडू झाला नाही. राजन डी पाटीलने तब्बल 6 धावा या बोनसच्या स्वरूपात दिलेले आहेत. अष्टविनायक ठाकूरवाडा संघाला मोठ्या सामन्यातील दबाव. इथे अरविंद चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा इथे धावून दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केले आहेत. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय अष्टविनायक ठाकूरवाडा संघ. धावसंख्या झाली ती 2-9 29 धावा. अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 29 धावा झाल्यात. 50+ की 50 अंडर. इथे फुलटॉस चेंडूला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर टप्प्याने साठी पहिला. धावसंख्या झाली ती 33 3 इथे त्रिफलचित बाद. अतिशय वेगाने हा चेंडू हाताला होता अगदी रागाने गणेश याचा त्रिफला उडवलेला आहे. मोठी विकेट. धक्का लागलाय गणेश ठाकरेंच्या रूपानं अष्टविनायक ठाकूरवाडा संघाला. न्यू फलंदाज येतोय क्रमांक 8 वर संदेश ठाकरे. संदेश ठाकरे आणि संजय ठाकरे ही जोडी आपण पाहतोय. गोलंदाज तयार. चांगला चेंडू अगदी प्लेक्सचा पटका आपण पाहिले. तिथे संतोष मडवी चेंडूला जज करतात आणि फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित.
तितकेच अगदी क्षेत्ररक्षण देखील दबाव जाणवतोय. खूप मोठा सामना आहे, कारण की हा सामना जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. अगदी हिरो HF100 ही बाईक इथून कुठला संघ घेऊन जाणार आहे याचं उत्तर आपल्याला उद्या या वेळेला मिळणार आहे. 35 धावा, अजूनही 2 चेंडूंचा खेळ या तिसऱ्या षटकातील शिल्लक आहे. चांगली टोटल आहे, मात्र गणेश ठाकरे लवकर बाद झालेले आहेत. ही एक चांगली बाब बंदरामूर्ती कल्याण संघासाठी आहे. इथे अंध्याप अगदी इथे इष्टरक्षक आले होते चेंडू उचलण्यासाठी, मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली संजय आणि संदेश यांच्या दरम्यान. धावसंख्या 36. शेवटचा चेंडू, 17 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि 36 धावा, 6 फलंदाज बाद. पहिल्या ओव्हरमध्ये 9, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 आणि या ओव्हरमध्ये राजन डी पाटील यांनी आतापर्यंत धावा खर्च केले आहेत. आपण पाहिलं तर 15 आणि अजून एक चेंडू शेष आहे. इथे बॅटची कडा, फलंदाज बाद संजय ठाकरे. चौथा षटक घेऊन आलाय संदेश ठाकरे. अगदी पहिला चेंडू डीप मिड विकेट डिझाईनला खेळले होते. धावाली 1, धावसंख्या 1 ने पुढे सरकली. ती 7 बाद 37 धावा. अगदी याच विनायक गोलंदाजांनी एका चेंडूमध्ये 1 धावीची आवश्यकता असताना शेलूमाता वल संघाला परास्त केलेला आहे. चांगला चेंडू, अगदी यॉर्कर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गती चांगली आहे. विनायक अगदी साईड आर्म गोलंदाज आहे. खांद्याचा भरपूर वापर तो चेंडू टाकताना करतोय. इथे चेंडूला आडव्या बॅटनं किरण यांनी खेळलाय. बघूया अरविंद यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील चांगली आणि ते डायरेक्ट हिट जर झाले असते तर कदाचित या चेंडूवर आपल्याला वेगळा निर्णय पाहायला मिळाला असता. 2 धावा पूर्ण. उद्या सुपर संडे आणि सुपर संडेच्या पहिल्या सामन्यातून आपण वेताल कोपार, गावदेवी अंजूर, चोरोबा कोण, जानमन पोगाव, त्यानंतर गावदेवी वेले, जय बजरंग वडवली, अमरस्फोट कासने आणि वीर तानाजी दापोडे या 8 संघांना खेळताना पाहणार आहोत. फलंदाज झेलबाद किरण 8वा फलंदाज बाद होतोय.
शेवटचा चेंडू, काय कमालीची गोलंदाजी, फक्त 3 धावा, 1 विकेट, 5 चेंडू टाकून झाले आहेत. चांगलं कमबॅक विनय याच्या माध्यमातून पाहतोय. इथे चेंडूला समोर खेळलेत, बघूया राजन आर पाटील याला बीट करून चेंडू जातोय डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चौका. बरोबर विजयाचं लक्ष 11च्या सरासरीनं 44. अगदी मी उद्याच्या सर्व संघांना इथे इन्व्हाइट करतोय. उद्या बरोबर 9 वाजता आपल्याला सामने सुरू करायचे आहेत, कारण की उद्या मेगा फिनाले डे आहे. उद्या पहिला सामना असेल वेताल कोपर गावदेवी अंजूर, चेरोबा कोण जयनमन पोगाव गावदेवी वेले, जय बजरंग वडवली, अमर स्पोर्ट कासने आणि वीर तानाजी दापोडे. सर्वांनी आपल्याला जी लॉटवर वेल दिलेली आहे त्या लॉटवर उपस्थित राहा. लाईव्ह बघून कोणी इथे येण्याचा प्रयत्न करू नका. जे आपल्या लॉटवर वेल दिलेली आहे त्या लॉटच्या वेळेनुसार उद्या सर्वांनी इथे उपस्थित राहायचं आहे. धन्यवाद. तर नक्कीच मित्रांनो, जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा आपण समालोचन कक्षामधून ऐकूया योगेश चिकणे सरांचा आवाज. कशा प्रकारे गोलंदाजी होईल की फलंदाजी याचं धावतं समालोचन करण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज झालेले आहेत आमचे सहकारी समालोचक योगेश चिकणे सर. धन्यवाद. हेलो, तर देखते हैं दोस्तों आज की शाम किसके नाम. बघूया कोणाच्या खात्यात आजचा हा दिवस जातोय. सरपंच उपसरपंच चषक 2023 या चषकात आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जय हनुमान 40+ क्रिकेट क्लब सारंगावच्या वतीने या संध्याकाळच्या आणि अंतिम सत्रात सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, कुठे जाऊ नका, या सामन्याचा आनंद घ्या, कारण लढतय सामना सेमीफायनलचा. अष्टविनायक ठाकूरपाडा कालच्या दिवसातील अपराजित संघ आणि आजच्या दिवसातील अपराजित संघ बंद्रा मारुती काल्हेर. मात्र एका संघाला पराजित होणं भाग पडेल आणि एक संघ मात्र अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. तर कोणता संघ आहे तो जो अंतिम फेरीमध्ये उद्या बाईक साठी 2-2 हात करायला सज्ज होणार आहे? काही क्षणानंतर 4 षटकानंतर 24 चेंडू नंतर आपल्याला समजणार आहे की नक्की तो संघ कुठला आहे, तो गाव कुठला आहे, काल्हेर की ठाकूरपाडा. तर पहिले षटक घेऊन येत आहेत. 43 धावा धावफलकावर 11च्या सरासरीने बरोबर 44 धावा करायच्या आहेत आणि विश्वनाथ येतोय. तर नक्कीच विश्वनाथ बद्दल म्हणेन की जली को आग कहते हो, बुझी को राग कहते हो, वो जो गेंदबाज है इसको विश्वनाथ कहते हैं. विश्वनाथ पहिला चेंडू
हलक्या हाताने चेंडूला प्लेस केला जातोय. काठीकी टक्कर इथे पाहायला मिळणार आहे. नक्कीच पहिल्या चेंडू पासून बचाव करायला भाग पडलेला आहे राजन डी याला. राजन डी यांनी जबरदस्त खेळ केलेला आहे या पूर्ण दिवसभरात. मग ती गोलंदाजी असो की फलंदाजी असो, आपल्या लौकिकाला साजेसा खेळ नाही. चला ठीक आहे, समजलं. थर्ड पंच या तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. तर नक्कीच गोलंदाजाच्या शैलीमध्ये थोडीशी काहीतरी फलंदाजाला गडबड वाटली आणि त्या अनुषंगाने थर्ड पंचाची मागणी केली, तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे आणि त्याची मागणी पुरवलेली आहे. कारण कमिटीने, आमच्या आयोजकांनी, सारंगाव संघाने तिसऱ्या पंचांची व्यवस्था केलेली आहे. इथे 3 पंच आहेत. इथे मात्र हलक्या हाताने चेंडूवर खेळून काढलेले आहे. मुख्य पंच आपण बघतोय भाऊ पाटील, मॅन फ्रॉम खारबाव. स्क्वेअर लेगला सुरेशजी घरत, मॅन फ्रॉम कारिवली. आणि आता थर्ड पंच, तिसरे पंच गेलेले आहेत सुनील म्हात्रे, मॅन फ्रॉम पिंपलास. तर अशा रीतीने 3 पंच तिथे दक्ष आहेत. पहिल्यांदा दुसऱ्यांदा या दिवसभरात बघूया विश्वनाथ पुढचा चेंडू. आता मात्र इथे फसलाय फटका, फसलाय. एसटी रक्षक पोहोचतोय का? आणि पोहोचला होता, मात्र गोलंदाज आणि एसटी रक्षकामध्ये त्या चेंडूवर झडप घालण्यासाठी मात्र घाई झाली होती. तू घेतोय का मी घेतोय, मी घेतोय का तू घेतोय, असं करता करता मात्र जीवनदान मिळालं. आणि ते जीवनदान कोणाला? राजन डी सारख्या फलंदाजाला. आणि सामना कुठला आहे? सेमीफायनलचा. बघू शकताय तुम्ही, एक शॉर्ट पिच चेंडू होता, मात्र उंचावून मारण्याचा जो प्रयत्न केला होता, फसला होता प्रयत्न कुठेतरी. आणि इथे बघू शकताय तुम्ही, हवेत चेंडू होता, अंदाज बांधणं सोपं होतं, मात्र यष्टी रक्षक आणि गोलंदाजाच्या मध्ये तिथे मिसअंडरस्टँडिंग झाली, धडक झाली आणि हा जीवनदान मिळतोय राजन सारख्या फलंदाजाला. आता मात्र अपील पाचीचा जोरदार नाही. अपील मध्ये जोश होता, उत्साह होता, मात्र कुठेच आपल्याला त्याच्यामध्ये सत्यता दिसली नाही. दबाव टाकण्याचा प्रयत्न हा फलंदाजावर. 4 चेंडू आणि 4 एकेरी धावा. काय गोलंदाजी म्हणावी लागेल. 11ची सरासरी आहे. संध्याकाळच्या सत्रात शांत वातावरण, दमट वातावरण. खराब चेंडू आणि समाचार घेतलेला आहे. अशा चेंडूंना माफी नाही. ते चेंडू सीमा पार जाईल. 4 धावांसाठी चौकार.
सामन्यामध्ये राजनचा आहे, मग तो राजन डी असो की राजन आर असो, राज म्हणजे राज. संतोष. हो बघा, अशा रीतीने गोलंदाजी करावी लागेल, सामना करावा लागेल या फलंदाजांचा. अशी तुम्हाला चेंडू टाकावे लागतील. दोन्ही चेंडू जर आपण बघितले षटकाराच्या स्वरूपात गेले, दोन्ही चेंडू फुलटॉस होते, म्हणजे गोलंदाजाकडून चुकीचे चेंडू टाकले गेले. जे दोन्ही फलंदाज आहेत ना, तुमच्या चुकीच्या चेंडूची वाटच बघत आहेत, खराब चेंडूची वाट बघत आहेत, प्रतीक्षा करत आहेत. तुम्ही फुलटॉस चेंडू टाकले तर सीमारेषेच्या बाहेर गेल्याशिवाय राहणार नाही, कारण क्षमता आहे दोन्ही फलंदाजामध्ये ती. खराब चेंडू दोन्ही आपण बघितले, फुलटॉस बाहेर पाठवून दिले. बघा, असे चेंडू टाकाल तर नक्की तुम्हाला यश येणार आहे. मी आधीच सांगितलंय, उजव्या हाताच्या फलंदाजा आउटस्विंग होणारे चेंडू त्रासदायक ठरत असतात. चांगली गोलंदाजी संतोष करून 4 चेंडूमध्ये 6 धावा खर्ची घातलेल्या आहेत. आता मात्र थोडासा संभ्रमात पडलेला आहे फलंदाज, की काय करावं, पुढे जावं मागे राहावं, समजत नाही कशा रीतीने खेळून काढावा हा चेंडू. पुढे चढर केल्याचा प्रयत्न, मात्र त्रिफळाची फलंदाज बाद. इथून आता पुढे चाल करतोय काल्हेर संघ. त्यानंतर मात्र जसा गोलंदाज आला संतोष, जरी एक षटकार गेला असेल तरी घाई करा, घाई करा. आपल्याला क्षेत्ररक्षण करताना सुद्धा त्रास होईल, फलंदाजी करताना तर त्रास होणारच आहे. प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे, पाठिंबा मिळत आहे दोन्ही संघाला. कालच्या दिवसातील अपराजित संघ अष्टविनायक ठाकूरपाडा, आजच्या दिवसातील अपराजित संघ बंद्रा मारुती काल्हेर. मात्र एका संघाला बघूया कुठल्या पराभव पचवावा लागतो आणि कुठला संघ बाईकच्या रेसमध्ये आपलं नाव नोंदवणार आहे. बाईक पासून काही हात दूर सबका फेवरेट खिलाडी गणेश ठाकरे. जसं खेळाडू म्हणून सर्वांना आवडतो, तसा एक व्यक्ती म्हणून सुद्धा खरोखर सर्वांच्या मनात घुसलेला हा खेळाडू गणेश ठाकरे. वेगवान चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू जातोय मिडॉनला. जबरदस्त क्षेत्ररक्षण बघा, गोलंदाजीमध्ये अशी कामगिरी केली तशी क्षेत्ररक्षणामध्ये संतोष कामगिरी करतोय. एकदा तुमच्याकडून चांगली कामगिरी गेली ना झाली की तुमचा आत्मविश्वास वाढत असतो, तुम्हाला ऊर्जा येत असते. आणि इथे पाहायला मिळालं कुठून किती लांबून पाव कॉर्नरमधून धावत आला होता आणि मिडॉनला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गणेश ठाकरे पुन्हा एकदा राजेंसाठी इथे फुलटॉस चेंडू होता, समाचार घेता आला नाही हे योग्य. पुन्हा एकदा त्याच केलं, इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये चुकी झालेली आहे बघा, गिरटी मारलेली आहे.
थोडीशी चुकी तुमची झाली, त्या चुकीला इथे आता या क्षणात नक्कीच माफी नाहीये. क्षेत्ररक्षकाने चुकी केली, यष्टीरक्षकाने चुकी केली, त्या चुकीला सुद्धा माफी नव्हती. इथे स्ट्राईक रोटेट झाली आहे, कदाचित फायदा मिळू शकते फलंदाजाला, तोटा होऊ शकते क्षेत्ररक्षक, तोटा होऊ शकते गोलंदाजाला. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. एका धावेऐवजी 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या 24, 20 धावांची आवश्यकता. गणेश असा चेंडू तुम्हाला बघा, तिसरा षटकार हा जातोय कुठेतरी पक्षांसोबत विहंग करणारा मोठा षटकार. त्यानं पुन्हा कामाला लावलेलं आहे. पंचांनी सांगितलं की बघा भीमरचा काय प्रकार, हा नो आहे का बघूया. खराब चेंडू, खराब चेंडू. बघूया काय इथे निर्णय येतोय, पंच काय सांगतायत बघूया. क्षणचित्रामध्ये आपण बघू शकतोय हा चेंडू येतोय आणि हा कमरेच्या वर आहे, म्हणजे याचा अर्थ पंचांचा निर्णय हा चेंडू नो आहे, भीमर नो. सोने पे सुहागा, षटकार पण आणि फ्री हिट पण आणि 1 धाव एक्स्ट्रा पण. गणेश हो, इथे गतीमध्ये परिवर्तन, फसवा चेंडू. दुसऱ्या द्यायचा प्रयत्न बघा, सर्व गोष्टी विरुद्ध होत आहेत, सर्व गोष्टी उलट होत आहेत, सर्व गोष्टी अवसानघातकी होत आहेत अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या दृष्टीने. 33 धावा. आता मात्र समीकरण सोपं झालेलं आहे. 9 चेंडू शेष आणि 11 धावांची आवश्यकता. बघा जर तुम्ही मित्रांनो सामन्याचं परीक्षण केले तर गोलंदाजाकडून चुका झाल्या आहेत. तिन्ही गोलंदाजांनी जे फुलटॉस चेंडू टाकलेले आहेत ते सीमारेषेच्या बाहेर गेलेत. 18 धावा त्या 3 चेंडूंनी दिलेल्या आहेत. गणेश आणि ते हा हा आउट ऑफ पार, गगनचुंबी षटकार. पाठीशी मारुतीचा वाटते आशीर्वाद आहे. शिरोबाता वर्ल्ड संघाशी जिंकता सामना एकदम अटीतटीच्या अवस्थेत जिंकला. असं वाटलं की त्याच सामन्यात हा संघ बाहेर पडेल, मात्र इथे पहिल्या जीवनदान जो मिळाला, राजेन डी आला, तिथून संघाने मागे वळून बघितलं नाही. काय नशीब घेऊन आलेला हा संघ. इथे मोठा फटका, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. संघाचा मनोधैर्य वाढवण्यासाठी काल्हेरगावचे प्रेक्षक वर्ग सुद्धा आलेले आहेत. भूषण म्हात्रे ऍडव्होकेट सर सुद्धा आलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 40. 4 धावांची आवश्यकता आहे. बघूया एक षटक राखून सामन्यावर आपल्या पकड मजबूत करतायत का. याचबरोबर अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करतो षटकारासहित बंद्रा मारुती काले संघ. अभिनंदन. एक झेल तुम्हाला कितपत महाग ठरू शकते. हा झेल पूर्ण वर्षभर विसरणार नाही.
अष्टविनायक ठाकूरवाडा संघ राजन डी सारख्या फलंदाजाला जीवनदान दिलं. अगदी सोपा झेल होता, साधा आणि सोपा सॉफ्ट डिस्मिसल. तिथे मात्र एसटी रक्षकाकडून गोलंदाजाकडून मिसअंडरस्टँडिंग झाली आणि तिथून मागे वळून पाहिले नाही राजन डी याने आणि दाखवून दिले की तुम्ही एकाच फलंदाजाला दिलेलं जीवनदान तुम्हाला स्पर्धेतून कशा रीतीने बाहेर घेऊन जाऊ शकतोय. तर धन्यवाद योगेश चिकणे सर. मित्रांनो, आपण या सेमीफायनल सामन्याचा सामनावीर पारितोषिक देणार आहोत. राजन डी पाटील यांना अभिनंदन, शनीनाथ तरे अभिनंदन, मंगेशदादा माली अभिनंदन, रमेशदादा पाटील, ऑल टीम बंद्रे मारुती काल्लेर आणि 8 लाख टफ लाख अष्टविनायक ठाकूरवाडा. चला मॅन ऑफ द मॅच खेळाडू राजन डी पाटील आपण यायचं आहे. सुधीरदादा पाटील वेलेगावचे नामांकित उद्योगपती यांच्या शुभ हस्ते ही सामनावीर ट्रॉफी आपण देणार आहोत. चला बंद्रे मारुती काल्लेर संघ अभिनंदन. अगदी या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये आज संघ दाखल झालेले आहे. नक्कीच गावदेवी पूर्णा त्यानंतर अष्टविनायक ठाकूरवाडा हे 2 संघांचा प्रवास इथे संपलेला आहे. चला राजन डी पाटील या आपण. अगदी काल्लेरगावचे प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते. सर्वांचं खूप खूप स्वागत. राजन डी पाटील अगदी आज काय चमत्कार होता, तर प्रत्येक मॅच मधून त्यांचे झेल ड्रॉप झाले आणि त्या झेलांचा रूपांतर त्यांनी करून दाखवलेले आहे की माझा झेल हा किती महत्वाचा आहे. अभिनंदन अभिनंदन. पोचलात आणि देऊया आपण मॅन ऑफ द मॅचची आकर्षित ट्रॉफी जी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे प्रमोद बबन पाटील, सुरई सारंगचे माजी उपसरपंच. आणि खूप खूप आभार सुधीरदादा पाटील, खूप खूप आभार संजयजी पाटील, नितीनजी म्हात्रे आणि श्याम पाटील. खूप खूप